तर जय महाराष्ट्र पब्लिक, ओम जगताप टेकडी चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. शॉर्टकट जिंदगीत करीत चालत नाही, त्यामुळे शॉर्टकट करायचं नाही. कुणी पण मधूनच मुलं निघून जाता. पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी आहे A to Z माहिती मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि नवीन आले असेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भावांनो, 3000 सबस्क्रायबर आपले लवकरच पूर्ण होत आहे. तर खूप दिवसानंतर मी माझ्या सेटवर आहे. तुम्ही आनंद माझ्या चेहऱ्यावरती बघत असणार की किती आनंद होतोय मला व्हिडिओ बनवताना, बिकॉज आय लव्ह दिस सेट. सो चला, आजचा टॉपिक तुम्ही थंबनेलवरती बघितलाच असणार. तर तुम्हाला मी सांगतो की फोटोकॉपीला कशा प्रकारे अप्लाय करायचं. तुमचे एक सब्जेक्ट राहिल्यानंतर, 2 सब्जेक्ट राहिल्यानंतर, 3 सब्जेक्ट राहिल्यानंतर किंवा 4 या थपक्यान पॅनल बोलला आहे तरी सुद्धा तुम्ही फोटोकॉपीला टाकू शकता की नाही, कारण हे कोणीच सांगणार नाही भाऊ. हे फक्त ओम जगताप यूट्यूबवरती सांगणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर जसं की तुम्हाला सांगितलं भावांनो, मी पण एक इंजिनियर आहे आणि माझे व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ आजपर्यंत मी बनवलेले. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो की पहिला टॉपिक घेऊया बॅकलॉग. तर खूप सारे मुलं काय करतात, टेन्शन घेतात आयुष्यामध्ये. टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, तुमचे सब्जेक्ट राहिले, सब्जेक्ट एक मॅटर नाही करू शकत. आपलं जे आयुष्य आहे ना, त्याचं एका सब्जेक्टमुळं एवढं सिरियसली नाही घ्यायचं सब्जेक्टला. मी तर कधी घेतलेला नाही, घेतलं होतं त्यावेळेस, कारण ती कंडिशन्स अशी असते ज्यावेळेस आपण सिरियस घेतो. तर आजची मेन गोष्टकडे आपण बोलूया, ते म्हणजे आता तुमचं एक सब्जेक्ट राहिल्यानंतर तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करायचं की नाही, आपला सब्जेक्ट निघेल की नाही. तर हाच डाऊट भरपूर जणांचा आहे आणि ह्या डाऊटवरती मी चेक केलं यूट्यूबवरती, कोणीच व्हिडिओ बनवलेला नाही. तर आपलाच पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सगळी माहिती मराठीमध्ये मी देत असतो आणि आपली मराठी भाषा आपल्याला जपायची भावांनो. तर एक सब्जेक्ट, ठीक आहे, एक सब्जेक्ट राहिला, 2 सब्जेक्ट राहिले, 3 सब्जेक्ट राहिले. तर एक सब्जेक्ट राहिल्यानंतर भरपूर जणांना वाटतं की आपला सब्जेक्ट निघेल की नाही. एक सब्जेक्ट जर राहिला तर डोळे झाकून तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करा, कारण अप्लाय केल्यानंतर तुमचा पेपर रिचेकिंगमध्ये इझिली निघून जाईल. पण युनिव्हर्सिटीची कमावण्याची पद्धत कशी असते, ती मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असते. तुम्हाला MLM माहिती का, मल्टी लेवल मार्केटिंग. तर सेम एक्झॅक्टली त्याच प्रकारे SPB आपली करते, MLM टाईपच. तर याच्यात बघायला गेलं तर MLM कसं काय आलं, कारण तुमची जर फोटोकॉपीला अप्लायची फी बघितली एका सब्जेक्टची, नॉर्मली मेकॅनिक्स धरला आपण, तर 250 रुपये मिनिमम घेऊ. जास्त असेल कमी असेल मला माहिती नाही रेंज, कारण मला पास आउट होऊन झालेलं 1 वर्ष. तर 250 रुपये फी धरू, 250 रुपये फोटोकॉपीची. त्यानंतर आपण याला अप्लाय करतो रिचेकिंगला. तर रिचेकिंगला केल्यानंतर त्याची 250 म्हणजे झाले का 500 रुपये. तर 4 सब्जेक्ट टाकल्यानंतर 2000 रुपये आपले जात आहे. म्हणजे किती मोठा स्कॅम चालला आहे हा. स्कॅम तर नाही बोलता येणार, बट ठीक आहे, युनिव्हर्सिटीचं चालू आहे. कारण खूप सारे जण मला असे भेटले, मला डेली 2 ते 3 कॉल येऊन झालं. तुम्हाला काय सांगावं, मेलवरती सुद्धा भरपूर जणांचे प्रश्न असतात. पण आता टाईम नाही भेटत मला, माझं पण कुठेतरी काम चालू असतं, त्यामुळे टाईम नाही भेटत. पण मी तरी पण ट्राय करतोय तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. जवळपास पूर्ण माहितीचा व्हिडिओ आहे, 8 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा विदाऊट स्किप, कारण तुमच्यासाठी ही माहिती देतोय. आणि माझ्या सेटवर आल्यानंतर तुम्ही माझा कॉन्फिडन्स तर बघू शकता, बिकॉज आय लव्ह दिस सेट. तर आता येऊया मेन टॉपिकडं. तर आता एक सब्जेक्ट राहिल्यानंतर बिंदास टाकून ठेवतो, तुम्हाला सांगितलं. पण 2 राहिल्यानंतर काय करायचं, आपल्याला कॉन्डो भेटेल की हॅश भेटेल की नाही. तर हॅश, कॉन्डो किंवा तुमचा डॉलर असेल, तर हे कशावरती डिपेंड करतं. हॅश वगैरे हे जर तुम्हाला वाटत असेल की मला लागेल की नाही, माझे 2 राहिलेले, पहिले मला लागला होता, नंतर लागला होता, मी सांगतोय ना. कारण काही जण केसेसमध्ये कसं असतं भावा, की इवन सेम आणि ऑड सेम असतं तुमचं. 2रं, 3रं, पहिलं, 2रं, 3रं, 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 8 सेम असतं आपल्याला. तर पहिल्या सेममध्ये जर लागला तुम्हाला डॉलर, तर दुसऱ्या सेममध्ये शक्यतो लागत नाही. बट काही चान्सेसमध्ये जर बघायला गेलं तर दोन्ही सेममध्ये तुम्हाला लागू शकतो. त्यामुळे असं रिअलाईज नाही करायचं की आपलं नाही होऊ शकत. तर खूप सारे जण असे आहे की ज्यांना 28 मार्क्स लागत होते पासिंगसाठी आणि त्यांना होते मिनिमम 19 मार्क्स, म्हणजे 8 आणि हे बाकीचे. तर एवढे मार्क्स कमी असताना सुद्धा त्यांचे सब्जेक्ट क्लिअर झालेले आणि चांगले मार्क्स पडलेले. आणि काहींचं कसं झालेलं आहे माहिती का, काहींचं असं गोष्ट झालेली आहे की सब्जेक्टमध्ये पेपर तर राईट केला होता फुल, 50 मार्क्स गॅरंटेड पडतील. तो मुलगा मला बोलला होता आणि त्याला तिथं त्यांनी 10च मार्क्स दिले आणि त्याला फेल केलं. आणि ज्यावेळेस त्या मुलांनी फोटोकॉपी बघितली, सरांना दाखवली, सर बोलले एकदम राईट आहे सर, तू रिचेकिंगला टाक. आणि रिचेकिंगला टाकल्यानंतर त्याला तिथं जे मार्क्स इन्क्रीज झालेले आहे ना, जो बूस्ट झालेला आहे, तो युनिव्हर्सिटीला सुद्धा असं वाटलं असेल की आपण याला कसं काय फेल करू शकता. तर असं युनिव्हर्सिटीकडून मिस्टेक होताच, खूप झालेला आहे, या मिस्टेक खूप झालेला आहे. त्यामुळे फोटोकॉपीला अप्लाय नक्की करा. एक सब्जेक्ट राहिला तर करा, 2 सब्जेक्ट राहिले तरी करा, आणि 3 सब्जेक्ट राहिले तर केसेसमध्ये थोडंसं, या केसेसमध्ये आपण टॉलरेट करायला शिका. तर 3 सब्जेक्ट जर राहिले
तर अप्लाय तुम्हाला चान्सेस नाही राहती, बट करून द्या. ज्यांना तुम्ही जर क्रिटिकल असणार, मी म्हणतो 4 सब्जेक्ट राहिले तरी करा. ज्यांचा पॅनल राहिला आहे ना, त्यांना एक विनंती आहे, राग नका येऊन देऊ. तर पॅनल राहिल्यानंतर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कारण खूप सारे जण बघितले मी दादा पॅनल राहिलेला आहे, पण नेक्स्ट सेममध्ये जो त्याने बूस्ट आणलेला आहे, त्याची जी हार्डवर्कची जी लेवल आहे ना, एकदम हाय लेवलची गेलेली आहे. तर त्याने जो सक्सेस मिळवला आहे, खूप सारे जण असे, त्यामुळे तुम्ही हार नाही मानायची जिंदगीमध्ये. मी प्रत्येक वेळेस सांगतो हार नका मानू. मी एक गावाकडचा मुलगा आहे रे. तुम्हाला माझी रिॲलिटी कंडिशन जर सांगितली ना, आता हे जे बघताय समोर, आता मी व्हिडिओ शूट कशात करतो हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो की टेन्शन घ्यायचं नाही. अप्लाय कशा प्रकारे करायचं, फोटोग्राफीला बिंदास अप्लाय करा, एकदा चेक करा. पहिले काय करायचं, सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे हे लक्षात राहू द्या, जाता जाता हे सांगून जातो की आपले मार्क्स चेक करा एकदा. आपली जी डाउनलोड करायची तुम्हाला सांगितलीची, तुमची कॉलेजला जे मार्क्स वगैरे येतात ते कसं काय डाउनलोड करायचे, त्याच्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे सेपरेट. तर तो व्हिडिओ व्हिजिट करा. आणि कॉन्डो हॅश वगैरे तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा व्हिजिट करा. आय बटनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ बघा. आणि जी गॅजेट कॉफी कॉलेजला येते ना, ती गॅजेट कॉफी एकदा नक्कीच बघितली पाहिजे. कारण त्या गॅजेट कॉफीमध्ये आपले मार्क्स डिपेंड असतात. कारण सब्जेक्ट जर राहिला एफ, आपल्याला तिथं मार्क्स नाही दिसत ना, रिझल्टवरती मार्क्स दिसत नाही. तर 24 पॅटर्न प्लस जो आत्ता तुमचा कोणचा पॅटर्न झाला आहे, माझाच पॅटर्न होता, 19 पॅटर्न प्लस 24 पॅटर्न. सध्या थोडंसं हे होतं आहे, विसरत चाललेलं आहे, कारण माझं कुठेतरी काम चालू असतं. आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे फेल्युअर सिम्प्लिसिटी व्लॉग्स, फटाफट सबस्क्राईब करा. 40,000 सबस्क्रायबर लवकर पूर्ण होत आहे, तुमच्यामुळे उद्यासुद्धा होऊ शकता. फक्त 50 किंवा 60 सबस्क्रायबर राहिलेले दादांनो. 40,000 पूर्ण करा. आपले सगळ्यात मोठं चॅनल आपलं फेल्युअर सिम्प्लिसिटी व्लॉग्स, ट्रॅव्हलिंग, सगळे काय असेल गावाकडची मजा वगैरे सगळं मी दाखवतो. मी सुद्धा एक गावाकडचा मुलगा आहे. टेन्शन घ्यायचं नाही बाबा. कधी जर वाटलं जिंदगीत आपण हारत चाललो आहे, तर तिथूनच आपली सुरुवात असते, हे लक्षात घे. तिथूनच आपली सुरुवात असते आणि प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो. लागणार आहे तुला डिग्री करायला टाईम लागणार आहे. डिग्रीनंतर सुद्धा तुला वाटेल की सोपं आहे, डिग्री झाल्यानंतर मजा आहे. डिग्री झाल्यानंतर बाहेर ये, समजेल तुला पुण्याला गेल्यानंतर काय हाल असता. तुम्हाला मी ते सुद्धा रिॲलिटी दाखवणार. त्यामुळे सबस्क्राईब करा. जेवढा शेअर करतील तेवढा शेअर करा. कॉलेज लेवलपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, शेअर करा भरपूर. आणि या व्हिडिओमध्ये जर माहिती आवडली असेल तर तेवढं एक लाईक करून जा आणि आपल्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.